नमस्कार. आज आपण अतिशय कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असा मेंदू वडा जर बनवायचा असेल तर खूप साऱ्या ट्रिक्स तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. खूप जणांचा मेंदू वडा जमत नाही, तर त्यासाठी काय केलं पाहिजे या सर्व टिप्स मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तो थोडाही वेळ न घालवता हा अतिशय बाहेरून कुरकुरीत आणि आतून लुसलुशीत असा मेंदू वडा, सॉफ्ट असा मेंदू वडा कसा बनवायचा ते आज आपण या रेसिपीमध्ये बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 1 वाटी उडदाची डाळ, कुठल्याही एका वाटीने 1 वाटी उडदाची डाळ भिजत घालायची. बघू शकता. तर पूर्णपणे एक 4 ते 5 तास आपण ही उडदाची डाळ भिजवून घ्यायची. आता काय करायचं, यामधलं पाणी पूर्णपणे यामधलं काढून घेतले. बघू शकता, पूर्णपणे पाणी आपण यामधलं काढून घेतले. आता काय करायचं, एका मिक्सरच्या जारमध्ये ही डाळ घालून घेऊयात. या पद्धतीने. आणि आता आपण हे ग्राइंड करून घ्यायचे आहे. आता ग्राइंड करताना आपण लागलेच यामध्ये जे काही साहित्य आहे ते घालून घेऊयात. तर इथे एक 6 ते 7 कढीपत्त्याची पानं, मिरची, हिरवी मिरची 1 मी घातले, तुम्ही आवडीनुसार 1-2 घालू शकता. अद्रकचा एक तुकडा पण घालून घेतला आहे. आणि आता आपण हे ग्राइंड करून घेऊयात. तर बघू शकता, पूर्णपणे मी पाणी यामधलं काढून घेतले आणि मग ग्राइंड करून घेतले. तुम्हाला वाटण करताना जास्त जर जड जात असेल तर तुम्ही एखादा चमचा, 1 किंवा 2 चमचे तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता. मेंदूवडे करताना पाण्याचा वापर कमी केला तरच मेंदूवडा आपल्याला चांगला आपला होतो. त्यासाठी पाणी वाटण करताना एकदम कमी घालायचं किंवा नाहीच घालायचं. तर इथं आता मी आपण हे छान असं ग्राइंड करून घेतले, बारीक असं. बघू शकता, असं घट्ट असा हा गोळा इथं मी ग्राइंड करून घेतला आहे. बाकीची जी डाळ राहिली होती तीही मी आता ग्राइंड करून घेतले. आता त्यामध्ये घालूयात एक छोटा चमचा होईल इतपत जिरे. त्यानंतर इथं मी हिंग घातले, एक पाव चमचा होईल इतपत हिंग घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता हे चांगलं फेटून घ्यायचं. एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं पीठ, म्हणजे हे आपलं हे पीठ जे आहे ते मोकळं होतं, हलकं होतं पीठ. म्हणून हे असं एकाच डायरेक्शनमध्ये आपण चांगलं हे फेटून घ्यायचं. तर ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे मेंदूवडे बनवताना. चांगलं आपण कुठलाही आपण खायचं सोडा किंवा आपण बेकिंग पावडर वगैरे न घालता आपण हे मेंदूवडे अतिशय सॉफ्ट आणि फुगलेले असे बनवायचे आहे. त्याच्यामुळे ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथं मी छान असं 7 ते 8 मिनटं चांगलं पीठ फेटून घेतले. बघू शकता या पद्धतीने. आता आपण मेंदूवडा कसा बनवायचा ते बघूयात, म्हणजे तेलामध्ये कसा सोडायचा. तर इथं मी तुम्हाला 2 पद्धत सांगणार आहे. तर पहिली पद्धत जी आहे ते हाताला पहिल्यांदा पाणी लावून घ्यायचं आणि या पद्धतीने छोटासा असा गोळा घ्यायचा आणि मध्ये असा बोटाने होल करायचा आणि परत उजव्या हातावर घेऊन आपण या पद्धतीने तेलामध्ये सोडून द्यायचा. तेल चांगलं तापवून घ्या आणि मग गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम फ्लेमवरती जरी ठेवलं तरी चालेल. तर बघू शकता, पाण्याचा हात घ्यायचा आणि मग हे असा होल करून यामध्ये तेलामध्ये सोडून द्यायचा. पाण्याचा हात नाही घेतला तर काय होतं की हे पीठ, उडदाची डाळ असल्यामुळे खूप जास्त पीठ चिपकतं, त्याच्यामुळे पाण्याचा हात घ्या. इथं तुम्हाला मी आता 3 हे मेंदूवडे करून दाखवलेत. एक अर्धा मिनिट झाला की आपण हे पलटून घ्यायचं. आता तेल खूप तापलेलं आहे त्याच्यामुळे हे पटकन असं मी पलटून घेते, नाहीतर आपलं मेंदूवडे करपू शकतात. तर तेलात घातल्यापासून तेलातून काढण्यापर्यंत 5 ते 6 मिनटं तळण्यासाठी लागू शकतो मीडियम फ्लेमवरती. तर एक 5 ते 6 मिनटामध्ये इथे आपले मेंदूवडे तळून तयार आहेत. तुम्हाला मी काढून दाखवते. तर बघू शकता, या पद्धतीने पूर्णपणे तेल नितळून घ्यायचं आणि मग मेंदूवडा काढून घ्यायचा. मीडियम फ्लेमवरती तळलं की काय होतं की मेंदूवडे जास्त तेल पित नाही, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. आता मी तुम्हाला दुसरी एक प्रोसेस करून दाखवते. इथं मी एक पळी घेतली, छोटी पळी. त्याला आता पाण्याचा हात फिरवला आहे आणि या पद्धतीने छोटासा असा गोळा घ्यायचा. बघू शकता, या पद्धतीने छोटासा गोळा घ्यायचा आपण आणि
या पद्धतीने मध्ये होल करायचं। ही पद्धत पण खूप इझी आहे। तुम्हाला जर हातावर जर जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने पळीवर जर केलं तर एकसारखे आपले मेंदूवडे होतात। त्याच्यामुळे पळीचा तुम्ही वापर करून मेंदूवडे बनवू शकता। आणि या पद्धतीने तेलावर एक अर्धा मिनिट पळी पकडून धरायची, म्हणजे ऑटोमॅटिक आपला हा मेंदूवडा तेलामध्ये सुटला जातो। याच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही एक मेंदूवडा तेलामध्ये सोडून दाखवते। तर बघू शकता, पळीने जेव्हा आपण मेंदूवडे तेलामध्ये सोडतो पळीवर करून, तेव्हा एकसारखे आपले मेंदूवडे होतात। आणि प्रोसेसही खूप इझी आहे। या पद्धतीने तुम्ही मेंदूवडे करू शकता। अजून एकदा मी यूट्यूब चॅनलवरती मी मेंदूवड्याची रेसिपी शेअर केली आहे। तिथं मी वेगळी पद्धत दाखवली आहे। तर तुम्हाला कुठल्या पद्धतीने योग्य वाटतो त्या पद्धतीने तुम्ही मेंदूवडे करू शकता। तिथं मी रुमालचा वापर करून आपला ग्लासला बांधून त्या पद्धतीने करून दाखवले। तर ही पद्धत ही अतिशय इझी आहे। तर बघू शकता, इथे आपले सर्व मेंदूवडे तयार झालेत। कलर पाहू शकता, एकसारखा कलर ठेवायचा। बाहेरून कुरकुरीत झाला पाहिजे मेंदूवडा आणि आतून अतिशय मऊ असा आपला हा मेंदूवडा झाला पाहिजे। तर कुठलाही खायचा सोडा, बेकिंग पावडर न यूज करता अतिशय कुरकुरीत मऊ लुसलुशीत असा हा मेंदूवडा आपला इथं तयार झाला। तर नक्की ट्राय करून बघा। इथे चटणीही आपली तयार आहे। तर पुन्हा भेटूया आपण अशीच एक छान नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार।